अरे माझ भाऊ, अरे बा झाली की नाही तयारी रे बाबा? अरे बा माझ भाऊ, तुला माहित नाही का बायचं कसं असते, तर सारा गणगणच काम असते ना बा. हे राहिलं आणि ते राहिलं त्या माझ्या का. अरे बा त्या शिवलालचा मला घडी घडी फोन येऊन जाणार, झालं काय झालं का, मी पोहोचलो तिकडे बस स्टँड जाऊन राहिलो. हा खदलोकल्या का फुकट फाकडायचे का, त्याची संधीचं सोनं नाही करता येऊन राहिलं तुला का. काढणं वळणं बायकोले घेणं लवकर दडकणी, पटकनी जाय बा, पटकन जाय ना. हो ना बा माझ हो रे, मी तर तय करून राहिलं जायला, पण हे बायको निघून राहिले. लिपस्टिक राहिली, रेबिन राहिली, टिकली राहिली, सिंदूर राहिला, मोजेस राहिले, शंडलच राहिले. काय बा फोटो राहिलं रे बा. काय करतो बायको म्हटली तर तुला माहिती आहे कसं असते, तर लग्न काय असलं कसं असते तसं हे आहे बाबा. हे नाही सुटलं पाहिजे, ते नाही सुटलं पाहिजे. एक घंटा निघून बाई. काही पैसे नाही तो सोबत, त्याच्या उराड असेल बसायला शिवलायच्या तो सासऱ्याच्या. हा कापमान नाही झाला पाहिजे आपला जरसा, कसं छाती ठोक झालं पाहिजे का. हा चालवले पैसे 5,000 रुपये चालवले मी. 5,000 काय होते हा काय होते हो भाऊ, आपली सोय तेवढी आपल्याला 5,000 रुपये, त्याच्या पुढे रुपये नाही आपल्याला. पहिलेच तर आम्हाला माहिती डोक्तीचा डोंगा आहे, पण आता कसं आहे उठून उभं केलं म्हणून जाऊन तरी राहिलो. आता याच्यात माहिती 3 महिने निघले ते खाया बियाचे. बरं बापा तू पुरा नगत नंदी या जाऊ द्या. हा ते जाय वय लवकर, तर उद्या बायकोला घेऊन पटकन जाय. तिकडे उभा आहे तिकडे शिवला. हा माझ भाऊ चाललो, निघलो बा निघलो. हा ठेवतो फोन. मग कसं पद्धतशीर हो कसं बाईले दिवस राहूनच बाई आली पाहिजे वापस आणि म्हणून होतो नाही आपल्याला कशी बी लक्षात ठेवतो. नाही तर मग कसं टोपी करसं घोर नाही मग. माझ भाऊ तो टेन्शन न घेऊ ना रे, आणि म्हणून मध्ये पुढे दडपूनच देतो ना रे. लेकरूच आणतो, टेन्शन घेऊच नको. हा काय तो कसा आहे तर बरोबर जायचा. मामा आज भाऊ ना पुरा साधा आहे बा. काय भूल अंदाजच नाही. चालू बाबा चाल, झालं पण याचा हनुमानचं सक्सेस. आता शिवला काय म्हणते बाबा. चाल मी या थंड आहे माझ भाऊ अजून निघला नाही काय करून. हा शिवल्या तिकडे तक कर असे येतेच मला फोन शिवला म्हणा. का बापा आता आटिकाल थांबलो आपण, चाला ना पटकन आता. अजून येईन ना त्या रामबा पकडल्या जाऊ ना. तर त्या पहिल्या बायकोची बापा तुमच्या काही गॅरंटी नाही ना, कधी आपल्या मागेन कधी नाही सांगताच येत नाही. ते कशी वासाडी आहे, ती वास येते बापा वाटत. सांगलं नाही कोणा तरी ते आपल्या मागे येईल. थांब ना तू जराशी एक थांब ना. एक जण अजून आपल्या सोबत आहे ना, ते आले की बस चालले आपण. आणि आता अटीसा कुठे येणार आहे ते. गावापासून लय 20 किलोमीटर आलो आपण, टेन्शन न घेऊ. बापा रे अजून आपल्या सोबत कोण आहे बाबा आता. कोण आहे हाय तू काली चौकशा करून राहिली कोण आहे आणि काय आहे, तर आले की समजते तुला कोण आहे तर. चौकशा नको करू बा, चुप राह जराशी. बापा माणूस तर सांगतही नाही रा. काय सांगू तुले, काय सांग ना. हाय आले की दिसतातच ना तुले. आता मुलीच तर लाज वाटून राहिली. आता हिची पोरगी आहे ना, पूर्ण हानी म्हणले चाललो. सांगा आता कसंच काय करा. तू आपला जवळ येते, मी लाज जाय धंद्यात न मला कसं करा लागते बेसरमासारखं काम. तू त्या डोक्याला ताण नको घेऊ बरं घेणार ना. चुप राह जराशी. आणि बापा चुपच आहे ना मी. आता काही बोलून राहिली काय, तेवढं विचारलं बापा कोण आहे कोण नाही. त्याला ते गुन्हा केला का मी विचारलं. हा येते की नाही रे बाबा, येते की नाही. येणं म्हणा लवकर सटकून येतो निसट नाही ना. मला तो आफत अजून माझी पहिली बायको आली तर घेणार त्यानं मला मार खायला असेल बाबा. पुरा रद्दी आहे रे बा बबण्याचा माझ भावी. हे कसं बापा, हे काय झालं बापा. आम्ही दोघे मायले की अव आपल्या जवळीन पोरगी आहे ना, आता त्याचं नवीन लग्न झालं. मग आता आपण हा चालला हनीमूनले तर म्हटलं चला त्याला घेऊन चाला सोबत. त्याचा हनीमून झाला पाहिजे नाही का. मग आता कसं आपल्या बरोबर होऊन जाते त्याचं बी. बापा पुरे बिनलाचे धंदे आहेत ना बापा हे. तुम्ही बी काही जमाई करत राहता बापा. आता सांगा हे चांगलं वाटते का. माय बिन पोरगी बी चालली हनीमूनले. सांगा बापा आता काय हे कसं बा. तुम्ही मला सांगले नाही बाबा काही. असंच आहे ते. आता हे जोडपं चाललं होतं हानी म्हणले, मग ते आपल्याला फोन केला चालता का बा. मग याच्यासोबत आपण चाललो. सासरे वाट नाही आपले. नाही पण मग सांगा तर लागत होतं हे लाजाय धंद्यात ना बापा. माय बिन लगे मी बी सांगा एकाच तिकडे काश्मीरला चाललो आपण. लाजाय धंद्यात नाही तर काय ते एक शब्द तर कानावर टाका लागत होता काय. तर मग बाबा मायचा आणि पोरीचा हनीमून. तुम्ही मला सांगलं असतं असं काही तर मग मी आली नसती ना, नाही म्हटलं असतं ना मी ना. जाऊ दे ना, काय टेन्शन घेऊन राहिली हो तू. होते ना आता कसं तेही लग्न होला, तेही जोडपं चाललं. आता आपणही चाललो सोबत काय होते काही नाही होत. चुप राह जराशी. फुकट फाकट जमून झालं त्याच्यात नाकडं करून राहील. काय बा पाहुणे बा एवढा टाइम असते का यायले. किती वाजता आम्ही उभे आहोत, 2 घंटे झाले.
अरे बापा मामा या बाईचं सोडतच नाही बापा. टिकली घेऊ दे, बांगडी घेऊ दे, लिपस्टिक घेऊ दे, ढमू घेऊ दे, चपला घेऊ दे 4-4, कपडे घेऊ दे. बाबा लय तिथं माग त्या बायचा. अहो बाबा तुम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी करून राहिले बाबा. माई पोरगी आणि मी हनीमूनले हे चांगलं वाटते का कुठे? एक शब्द सांगायला लागत होता ना की हे सोबत आहात म्हणून. असं काहीच नाही. हाय बा सोबत कोणी हाय बा. काय बाबा हे मला नाही पटलंय तुमचं. जाऊ दे ना, नवीन परत आहे आता हे असं समज. चुप राहा जरा, काही लाज नाही वाटत काही नाही. तुली इथे जा तिली इथे जा, पाठपुळ हे करून राहिली फालतू घेणं ना देणं. आणि म्हणले जात नसता जातच असतात. शहरात पाहिलं मुंबई दिल्लीच्या बाया कशा असतात तर. हो पण मग मी खेड्यातली आहे ना बापा, काही मुंबई दिल्लीची नाही ना. लाज वाटते ना बापा. माझी पोरगी मी चालले हनीमूनले. आता सांगा आता हे लाज जाय धंदे आहेत नाही तर काय तर तुम्ही नवाईचं बोलता बापा काही बी. काय मामी बरं आहे ना? मामा काही त्रास देतात काय? अरे बापा मामीले मग विचार जा. चला आठवून झटकनी चला, उचला बॅगा, चला स्टेशनवर जाऊन झटकनी चालले जाऊ. गाडी आहे एकटा आपल्याला आता. मग झाडदा झिलप्या लागलं असतं. हा मामा मग पहा चाल हो चाल. सगळं लाज जाय धंदे जात ना आता. तेच काम आता काय बाबा. हालय आता यादगार हनीमून होईन का आता? माई इकून मी इकून चाललो आपण चौकाला की काश्मीरले. काय बाबा मला तर या नाही वाटू राहिलं. आता काय करू? हे असे धंदे पटले नाही बा मला. मी नाही म्हटलं होतं तुम्हाला मला नाही काश्मीरले न्या काश्मीरले हनीमूनले. मग हे असं का माझ्यासोबत आता? नवा मोकळ्यानं कुठे वाटफाट करून राहिली चाल नवा. कुठे गेले हो माय बाया? कुठे गेले हे दोन्ही डिंगर? हे कुकडे गेले तर काही दिसून नाही राहिले बापा. काही साचूही नाही आज घरात तर समजायलाच मार्ग नाही बापा. एक तर आपण चुकी तर नाही केली बापा. फालतू वावरात गेलो. काय बापा कसं रे देवा. आता यायला कुकडे पाहू बाबा. मी आता कुकडे नाही. कुकडे गेले आता हे चानस मारायला काय सांगा आता. काल ते त्याने तिकडचा कोपरा पकडला होता. आज आता कोण्या कोपऱ्यात दबले काय सांगा आता. पाहायला जावं लागेल नाही तर. त्याला फक्त मी नसली की चानसच पाहिजेत ना. या कोपऱ्यात दबू की इकडे जाऊ की तिकडे जाऊ की कुकडे जाऊ असं आहे त्याचं. त्याला कसं टाइम नाही भेटून राहिला माझ्यानं. बरोबर आहे ते. कुकडे गेले काय सांगा आता बापा. माहीत चुकी झाली एकटं. मी गेली वावरात फालतू गेली ना वावरात मी. फालतू गेली. त्याला वाटत असेल ना की हे घुबड घरी असली म्हणजे आपल्याला चान्सच भेटत नाही. हे आता बाहेर जायला आता करा आपला कार्यक्रम. बरोबर याच फिराक मध्ये येत ना ते. याच फिराक मध्ये होते ना म्हणून तर गेले ते पाठलायला कुकडे गेले. चल बापा आता घरी बसून काय होईल हातावर हात धरून. चाल बाबा पास लागीन त्याला आता. कोण्या कोपऱ्यात दबे लागतं. अगं कुकडे आहे व कोण्या बिळात दबेला. निघा ना दोघंही. किती लपता आता. निघा आली मी आता. पायल तुम्हाला. काय आता कसंच काय बाबा. सासऱ्यांजवळ एकाच ठिकाणी हनीमूनले लाजही वाटते पण आता काय करा. कसंच काय म्हणा. मामा काय म्हणता? काय राजा मामा लाज वाटून राहिली त्याच्यामुळे. तुम्ही मी एकाच राजा एकाच ठिकाणी. लाज वाटून राहिली काची? कसं सासऱ्यांजवळ एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकाच दिवशी हनीमून करायला सोबत चालले बा. त्याची लाज वाटून राहिली मले. बरोबर नाही दिसत ते असं. मग याच्यात तुम्हाला वाटायला पाहिजे होती जराशी जनाची मनाची की आपण आपल्या सासऱ्याबरोबर कसं जा. तुम्ही जर हो म्हटलं ना बाबने आले येतो म्हणून. चुकी तुमची आहे ना. तुम्ही नाही यायला नव्हतं पाहिजे ना. मग एवढी लाज वाटते तुम्हाला तर आमच्या बरोबर. ते पण हे मागची तुमची पोरगी ऐकेच ना बाबा. चालाच म्हणे माय बाबा मम्मी चालले म्हणे हनीमूनली तर चालाच म्हणे हनीमूनच करू. असा विषय होता ना तो. म्हणून तर तुमच्या बरोबर या लागलं. अरे हे घर लोकही पोहोचलं काय? म्हणजे पोरीले माहीत पडलं होतं काही? मामा पाडलं तर वाचलं पत नाही काही. येतेस ना तू. फुसकी जरी मारली तरी येणारच आहे. कसं मा बायकोलेच मागदर माहित होतं की असा हनीमून होणार आहे म्हणून. असा विषय आहे. हो ना गोष्ट कोणती असली वाऱ्यासारखीच पसरते बाबा. जर असं काय बोललं मला की फुस सरीकडे. पण काय मग आता काय ना काय सोय पैसा गिसा आणला की वा. कसं आहे मी आता भाडं दोळं काढीन पण मग तिथला दटचा खर्च करायला हॉटेलचं बिल येण्याचं त्याचा मग लंबा लावता का बा. 5,000 तर मागीच येतात चहा पाण्यापुरते. काय बा सासरे बा तुम्ही लयच मजा घ्या बा. काय राजा मामा तुम्ही असल्यावर मला काही टेन्शन आहे का? मला काही पाहा लागते का? आता भाडं तोडं करतो बा मी. मग आता तटचं तर तुम्हाला करावं लागेल ना. सर्व माझ कांडीवर. कसं आहे माझी नका घेऊ बा. नाही ना मामा कसा आहे हनीमून म्हटलं की पोरीले जवायले सासऱ्याकडूनच असते गिफ्ट.
तुमचं गिफ्ट आहे समजा हे. आता चहा पाण्या खर्च करतो मी. म्हणजे दुसरं कसं सर तुम्ही बाबा आता पुरा भुईपकून गेला हो बाबा. काही खरं नाही. माझ उरार बसते आता. हा झाला हनीमून. काय मामा तुम्ही पुरीच्या लग्नात दिलं बी काही नाही ना. एक ठेलाही दिला नाही मुले. अरे एक भांड नाही दिलं. अंधन नाही, हुंडा नाही, कपडा नाही, लग्न नाही लावलं तर कुठे पंगत नाही. लग्नामध्ये चहाचा राजा चहाचा घोटही नाही बाजला तुम्ही ना. एवढा खर्च वाचला राजा. मग आता हनीमून जड जाऊन राहिला का तुम्हाला? हो हो बापा करतो मी खर्च. बंदा खर्च करतो. भाषण नका देऊ. हा बसा मा उरावर आता तुम्ही. हा म्हणजे उघड्या भाषेत जोगळा गेला आणि सारी रात हिवाने मेला अशी परिस्थिती आहे आता. मी फालतू त्याचं बोंब केली आणि तुम्हाला सोबत आणलं. ह्यांना जण हे 50 आता मा उरावर बसले. नाही तुम्ही म्हणसान तर चालला जातो बरं वापस चालला जातो बा. मग आता काय दादा तुम्हाला जवळ जवळ झाला तर मग काय. तुम्ही म्हणता उघड्या भाषेत जोगळा गेला आणि सारी रात हिवान मेला. म्हणजे आमच्यामुळे तुम्ही हिवान मरता. जाऊ द्या बापा. तुमचं तुम्ही पा. आमचं आम्ही पाहू. चाललो आम्ही घरी. आम्हाला नाही पाहिजे हनीमून. मग पुढे पाहू आम्ही काय का. नाही हो बापा पाहुणे बा असं ना करू बापा. हो नाही हो. चला बापा चला. भरतो तुमचं भाडंही भरतो. सारच करतो बापा तुमचं. नाही तुम्हाला अडचण होत असेल तर बा कसं. नाही मला काही अडचण नाही बापा. चला फालतू कुठे आपण घेऊ बाबा. मग सारा सत्यानाच माझ्या हनीमूनचा पहिलेच तर काही होऊन नाही राहिलं त्या मायले. कुठेतरी जाऊन ऐश करणं आहे आपल्याला. मग मित्र उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.